आणि आताच्या घडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर आहे। छगन भुजबळ पलटलेत। मंत्रिमंडळ बैठकीला ते हजर राहिले। बैठकीनंतर भुजबळ आणि फडणवीस यांची भेट झाली। भुजबळांच्या हातून समता परिषदेचं निवेदन हे मुख्यमंत्री फडणवीसांना देण्यात आलं। छगन भुजबळ हे मंत्रिमंडळ बैठकीला हजर राहतील की नाही याबद्दलच्या चर्चा रंगलेल्या होत्या, कारण मराठा समाजासंदर्भातला शासनानं काढलेला जो आदेश आहे त्याला भुजबळांचा विरोध होता आणि या विरोधानंतर भुजबळ मंत्रिमंडळ बैठकीला येतील की नाही अशी शंका व्यक्त केली जात होती। मात्र ते बैठकीला हजर राहिले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। हा जो जी.आर. आहे त्यातली शब्दरचना जी आहे ती पुढे जी आहे ही ओबीसी साठी अडचणीची ठरणार आहे। आज जरी सगळे आम्ही कुणी सांगत असले सरकार की कुणालाच त्रास नाही, कोण सांगतं मराठ्याचे सगळे प्रश्न सुटले, कोण म्हणतो 3 कोटी लोक आता ताबडतोब ओबीसी झाले, आता 3 कोटी, ते जर खरं असेल तर हे खोटं आहे आणि हे खरं असेल तर ते खोटं आहे। तर त्या खऱ्या खोटं नक्की काय आहे ते शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी स्वतः